गौरव बाळाराम देशमुख यांच्या वडिलोपार्जित गोवड मोकली सांद आणि खोप वाडा जागेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. ग्रामसेवक दादाराव कोळसकर यांचा शब्द. सुधागड तालुक्यातील मौजे तोरणपाडा येथे गावठाण जागेच्या वाटणीत आणि खाते फोडीमध्ये प्रचंड अनागोंदी कारभार सुरू असून कोणत्याही शासकीय नियमांचे पालन न करता, प्रत्यक्ष जागेची शहानिशा न करता प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने खातेफोड मंजूर केल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवासी शेतकरी व तक्रारदार गौरव बाळाराम देशमुख यांनी केला आहे. तोरणपाडा गावठाण हद्दीतील वडिलोपार्जित जागेवर तक्रारदार गौरव देशमुख व त्यांच्या कुटुंबाचा अनेक वर्षांपासून शांततापूर्ण ताबा आहे. तिथे त्यांची पिढ्यानपिढ्या चालत आलेली गोवड मोकली सांद आणि खोप वाडा ही रचना आहे. परंतु अलीकडेच शासकीय नियमांना बगल देऊन या जागेची चुकीची खातेफोड करण्यात आली, असे गौरव देशमुख यांचे म्हणणे आहे. यामुळे देशमुख यांची ही गोवड मोकली सांद आणि खोप वाडा पूर्णपणे बाधित झाले असून त्यांच्यावर थेट अन्याय झाला असल्याची खंत पत्रकारांसमोर व्यक्त केली. याबाबत तोरणपाडा येथील ग्रामसेवक दादाराव कोळसकर यांच्याशी प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता ग्रामसेवक कोळसकर यांनी योग्य माहिती देत तक्रारदार गौरव बाळाराम देशमुख यांच्या वडिलोपार्जित गोवड मोकली सांद आणि खोप वाडा जागेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असा शब्द दिला असून येत्या काही दिवसात ग्रामसभा घेऊन सदरील विषयासंदर्भात गौरव देशमुख यांना लेखी पत्र देऊन त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असे सांगण्यात आले आहे. माझं नाव गौरव बाळाराम देशमुख, राहणार तोरणपाडा, पोस्ट खांडपोली, तालुका सुधागड, जिल्हा रायगड, वाघोशी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गाव आहे तो सुधागड मध्ये. तर महाराष्ट्र शासनाने पारपेर क्रमांक 1340च्या अनुषंगाने औंढे गावातून तोरणपाडा गाव हे नवीन महसुली गाव वेगळे करण्यासाठी आणि तिथले गट नंबर अधिकृतपणे स्वतंत्र करण्यासाठी हा पारपेर क्रमांक दिला होता. त्या अनुषंगाने गावाने काय केलं, मोजणी केली, गावठाण निघाला. त्यामध्ये माझी खाली शेती आहे, शेतीला स्वतंत्र 551 गौंडाची नोंद आहे, लावलेली 551 क्रमांकाची नोंद आहे. तर पुढील जो येणारा गावाकडे जाणारा रस्ता आहे आणि ही जी खोप जी माझ्या वडिलांच्या नावे बाळाराम नारायण देशमुख यांच्या नावे आहे आणि पुढे जो येणारा गोवंड कंटिन्युटी लँड मध्ये जो गोवंड येतो आणि ही खोप ही पूर्णपणे एका त्रयस्थ व्यक्तीच्या सर्वे नंबर मध्ये विलीन करून दिलेली आहे. जर त्या व्यक्तीचा सर्वे नंबर इथंच जर होता तर त्यांनी 30 वर्षापर्यंत एखादी नोटीस किंवा आपला दावा या जागेवर का सांगितला नाही. आणि गोवंड ही वास्तू कंटिन्युटी लँड मध्ये येते, तो सुद्धा त्यांच्यामध्ये तो विलीन करून दिला. त्याची 551 माझ्या सातबाऱ्याला नोंद आहे. असा प्रकार सर्व गावामध्ये घडलेला आहे. या विषयासाठी सर्वात पहिले ग्रामपंचायतला अर्ज केला. ग्रामपंचायत दखल घेत नाही म्हणून आपले सरकार, महाराष्ट्र शासनाचं आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली. त्याच्यावर ग्रामसेवकांनी चुकीच्या प्रकारे या लेआउट मध्ये अनेक त्रुटी असताना ग्रामसेवकांनी चुकीचा अहवाल दिला आणि गौरव देशमुख यांनी केलेली तक्रार चुकीची असा अहवाल देऊन प्रशासनाची दिशाभूल केली. तर मी त्याच दिवशी 11 त्यांनी 10 तारखेला तो 10 या 8 तारखेला तो अहवाल दिला. मी 11 तारखेला प्राथमिक अर्ज तहसीलदार साहेबांना आणि गट विकास मॅडमना दोघांकडे तो अर्ज दिला. पण त्याच दिवशी मी अपील करून सुद्धा माझी तक्रार संबंधित प्राधिकरणाने सोडवण्यात आलेली आहे असा मला संदेश देऊन ती तक्रार बंद करण्यात आली. 11 तारखेला मी नवीन तक्रार टाकली. 11 तारखेला जी नवीन तक्रार टाकली ती मी जिल्हाधिकारी साहेबांना टाकली. जिल्हाधिकारी साहेबांकडून त्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांकडे आले आणि मी त्या तक्रारीत सुद्धा मागणी केलेली आहे की ह्या विषयाची, या प्रकरणाची जिल्हा स्तरावरून निष्पक्ष चौकशी समिती नेमून या विषयाची चौकशी करण्यात यावी. कारण की स्थानिक प्रशासन मला याच्यामध्ये कोणती मदत करणार नाही, मला असं वाटत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती तक्रार केल्यानंतर तेव्हा ग्रामसेवकांनी जो अहवाल दिला तो काही अर्धवट बरोबर दिला की तलाठी साहेब आणि तहसीलदार साहेब, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्याकडून माहिती मागवण्यात येईल आणि तुम्हाला न्याय देण्यात येईल असा ग्रामसेवकाने अहवाल दिला. त्यानंतरून मी त्याच्यावर माझी प्रतिक्रिया दिली की ग्रामसेवकाच्या अहवालाचं स्वागत आहे, पण तशी कोणती चौकशी समिती आली नाही. विस्तार अधिकारी आले होते, ते पण कुठे ग्रामपंचायत मध्ये आले होते. त्यांनी मला ग्रामपंचायत मध्ये बोलून घेतलं.
त्याच्यानंतर मी ती तक्रार पण काही दिवसांनी संबंधित प्राधिकरणाने सोडवण्यात आलेली आहे. अशी करून ती तक्रार पण सोडवली. मी त्या तक्रारीला अपील टाकलेला आहे. तो अपील पुन्हा जिल्हाधिकारी साहेबांनाच टाकला आणि ती तक्रार आत्ताच्या घडीला आत्ताच्या स्थितीला प्रांत साहेबांकडे हस्तांतरित केलेली आहे आणि ती तक्रार प्रांत साहेबांकडे हस्तांतरित केलेली आहे आणि त्यांच्याकडे अजून जशाच तशी आहे. पण मी तरीही देशाचा आपला चौथा स्तंभ मीडियाच्या माध्यमातून हा विषय जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता माझी ही जी तक्रार आहे ही प्रांत साहेबांकडे, यातून पण जरी सुद्धा मला न्याय जर नाही भेटला तर मी ह्याच जागी आमरण उपोषण करेन. गौरव देशमुख राहणार तोरणगावचे जे लाभार्थी आहेत त्यांचा आमच्या ग्रामपंचायतीकडे पण एक अर्ज आलेला आहे की त्यांची जी खोप आहे त्या खोपेमध्ये दुसरे जे लाभार्थी आहेत ते त्यांचे हे करून तिथे नुकसान पोहोचवून काहीतरी अतिक्रमण करण्याचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु आम्ही शासकीय जमिनीची मोजणी करून त्यांचा जे खोप आहे ती जागेवर राहील याची आम्ही पूर्ण गॅरंटी देतो की त्यांच्या जे असेसमेंट प्रमाणे त्यांचं कुठेही त्यांना हे होणार नाही आणि गव्हाणचा जो रस्ता आहे तो शासनाचा आहे, त्या रस्त्यालाही कोणी हात लावणार नाही असा आम्ही 29 तारखेच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेणार आणि त्यांच्या जो समस्येचं निराकरण जे आहे ते आम्ही करणार. याला आम्ही ग्रामपंचायत बांधील आहोत आणि कोणत्याही प्रकारे त्यांच्या याच्यावर अन्याय होणार नाही याची आम्ही पूर्ण खबरदारी घेऊन त्यांना न्याय कसा मिळेल या बाबतीत आम्ही म्हणजे प्रथमदर्शनी एकदम त्यांना न्याय मिळेल तिकडे आम्ही वाटचाल करू. शासनाच्या धोरणानुसार कोणत्याही जागेवर कोणत्याही ठिकाणी बांधकाम करणे किंवा ताब्यात घेणे, ह्या ज्या अतिक्रमण करणे ह्या ज्या बाबी असतात त्या प्रत्यक्ष जर निदर्शनास आल्या तर आपण त्या मोडीत काढतो. ग्रामपंचायतीमध्ये गावठाणामध्ये जर असेल तर ग्रामपंचायत हे करते, तहसीलचा जर सातबारा असेल तर तहसीलदार साहेबाकडे तो विषय जातो. तसं ह्यांच्या बाबतीत ह्यांनी जो अर्ज दिला ह्यांची खूप जागेवरच आहे, तिथे कोणी अतिक्रमण केलेलं मला दिसून येत नाही. परंतु गावाने काही ज्या ठिकाणी जिथे घरं आहेत जे काही गावठांमध्ये आहेत किंवा हे आहेत इतर ठिकाणी आहेत त्याची सगळ्यांची आम्ही चौकशी करून त्याच्या मोजणीच्या संदर्भात अर्ज देऊन सखोल आम्ही त्याचा अभ्यास करून त्यांना न्याय कसा मिळेल याप्रमाणे आम्ही पुढे सभेत धक्का लागणार नाही आणि पुढे चालून त्यांना संपूर्ण रस्ता असेल त्यांचं जागा असेल ते संपूर्ण त्यांना न्याय देण्यात येईल याची मी गॅरंटी देतो आणि सभेमध्ये असा ठराव पारित करतो. आणि जर चुकीच्या पद्धतीने कोणी बांधकाम केलं तर तसं ज्या डिपार्टमेंटचं आहे ज्यांची जागा आहे त्यांच्याकडे आम्ही कळवणार. असं होणार तर नाही, उपोषण करण्याची वेळ येणार नाही कारण तिथे काही कोणी त्यांची जी खोप आहे तिथे कोणी असं प्रत्यक्ष तर काही हात लावलेला नाही किंवा आपण जर एखाद्याने अतिक्रमण केलेलं असेल तर आपण काढण्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे आपण त्याला अतिक्रमण काढू शकतो. पण अतिक्रमण हे त्यांच्या खोपीवर केले नाही. त्यांचं जे बाजूची जागेच्या बाबतीत जे म्हणणं आहे त्या बाबतीत आम्ही तहसीलदार साहेब यांना मोजणीसाठी अर्ज करून त्या जागेची मोजणी करून घेऊ आणि जो शासनाची जागा आहे ती शासनाची राहील, त्यांची असेल तर त्यांच्या ताब्यात राहील आणि त्यांना उपोषण करण्याची वेळच येऊ देणार नाही. त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या बाबतीत आम्ही पूर्ण न्याय देऊ. सभा आहे त्या ग्रामसभेमध्ये आम्ही त्यांना एक समजपत्र नोटीस पत्र पाठवू आणि ज्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार ज्यांनी अतिक्रमण करण्याचा उद्देश असेल जे काय असेल त्या बाबतीत आम्ही त्यांचं निराकरण करू. 4 ते 5 दिवसामध्ये हा प्रश्न आम्ही निकाली करू.